शुभ गोष्टीचं स्थान म्हणजे आपला उंबरठा, त्याची पूजा करून घेतली. त्यानंतर मी गोड कणकेचे दिवे बनवण्यासाठी घेतले. मस्त कणिक घेतली, त्यामध्ये तुम्ही म्हणाल हे कशामध्ये मळते, पाणी तर नाही दिसत आहे, तर मी गोड कणकेचे दिवे बनवण्यासाठी गूळ पाणी मिक्स करून घेतलेलं आहे, त्याचे मी दिवे बनवून घेणार आहे. छान असे दिवे बनले. आज आहे दीप अमावस्या, तर या दिवशी आपण करत असतो दीपपूजन. तर दीपपूजन केल्याने घरामध्ये सुख समृद्धी नांदते, लक्ष्मी टिकून राहते, सगळ्यांचे आरोग्य उत्तम आणि निरोगी राहते, घरातील नकारात्मकता नष्ट होऊन संपूर्ण वर्षभर आनंदाने ज्ञानाचा प्रकाश पसरतो. त्यानंतर मी घेतलेलं साहित्य आहे हळदी कुंकुम, गणपतीचं प्रतीक म्हणून मी सुपारी घेतलेली आहे, धूप घेतलेला आहे, पळी घेतलेली आहे, फुलवाती घेतलेल्या आहेत, अगरबत्ती, साध्या वाती, माचीस, अक्षता घेतलेल्या आहेत. त्याचबरोबर मी वस्त्रमाळ देखील घेतलेली आहे. त्यानंतर मी शुद्ध पाणी, थोडं तेल लागेल. त्यानंतर मी लाया घेतलेल्या आहेत. ज्वारीच्या लाया मला हव्या होत्या, पण इथे नाही पॉसिबल झालं, त्याच्यामुळे मी नाही घेतल्या. अभिषेकसाठी थोडं दूध लागेल. त्यानंतर रंगीत फुले लागतील, ते मी घेतलेले आहेत. त्यानंतर मी दुर्वा घेतलेल्या आहेत, आपल्या गणपती बाप्पांच्या आवडती दुर्वा. आघाडा पाहिजे होता, पण मला नाही मिळाला. त्यानंतर मी या दिवशी कणकेच्या दिवाचं नैवेद्य दाखवलं जातो, तर मी ते दिवे बनवून घेतलेले आहेत, ते तुम्ही पाहिलंच असेल. त्यानंतर पळी घेतलेली आहे आणि एक तामण लागेल आपल्याला पूजेसाठी, अभिषेक घालण्यासाठी. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या काही समयी दिवे आहेत ते घेतलेलं आहेत, जे की ते स्वच्छ करून घेतलेलं आहे. तर एवढं साहित्य मी घेतलेलं आहे. तर चला मी आता पूजा करून घेते. इथे मला पूजा करायची आहे म्हणून मी पाट घेतलेला आहे, त्यावरती लाल वस्त्र टाकलेलं आहे, छान असे डेकोरेशन करून घेतलेलं आहे. त्यानंतर मी वस्त्र घेतलं आहे, त्यावरती अक्षदांच्या राशी ठेवून घेते. तांदळांच्या राशीवरती छान असं हळदी कुंकू वाहून घेते. खूप छान वाटत होतं, प्रसन्न वाटत होतं. इथे आल्यानंतर ही माझी पहिली दीपपूजा आहे. तर जे काही साहित्य मला उपलब्ध झालं त्यामध्ये मी दीपपूजन करणार आहे. इथली संस्कृती थोडी वेगळी आहे आपल्यापेक्षा, त्यामुळे इथं बऱ्याच गोष्टी आपल्यासारख्या नाही मिळत. जे आहे ते घेऊन मी पूजा करणार आहे. तर समईमध्ये मी साध्या वाती घालून घेतल्या, त्यामध्ये थोडं तेल टाकून घेतलं आणि जे गोड कणकेचे दिवे घेतले होते त्यामध्ये तुपातील फुलवाती तयार करून घेतली. दीप अमावस्या जी असते ती आपण आषाढ अमावस्या म्हणून साजरी करतो. तर तुमची पण दीप अमावस्या कशी झाली ते मला नक्की सांगा कमेंट करून. त्यानंतर मी जे पाटावरती वस्त्र ठेवलं होतं त्यावरती अक्षता ठेवल्या होत्या, त्यावरती एक पणती समई ठेवून घेतली. घरात पूजा असेल तर बघा ना, खूप सकाळपासून असं फ्रेश वाटतं, आनंदी वाटतं. सगळीकडे अगरबत्तीचा सुहास, धूपचा सुहास, खूप सुंदर वाटतं, फ्रेश वाटतं. तुम्हालाही वाटतं की नाही मला सांगा. त्यानंतर पूजेच्या सगळ्यात पहिले आपण गणपतीची पूजा करतो, त्यामुळे मी इथे गणपतीचं प्रतीक म्हणून सुपारी घेतलेली आहे. त्यावर मी पंचामृत आणि शुद्ध पाणी घेतलेलं आहे, त्याचा अभिषेक करणार आहे. श्री गणेशाय नमः, श्री गणेशाय नमः, श्री गणेशाय नमः, श्री गणेशाय नमः असा छान अभिषेक केल्यानंतर त्यानंतर शुद्ध पाण्याने सुपारी पुसून पाटावरती ठेवून घेतली आहे. नंतर गणपती बाप्पाची पूजा केली. गणपती बाप्पांना हळदी कुंकू वाहून घेतलं. गणपतीची पूजा करताना किती फ्रेश वाटतं. आपल्या ज्या काही मनातील इच्छा आहेत त्या गणपती बाप्पांसमोर व्यक्त करायच्या. त्यानंतर गणपती बाप्पांना आवडणारी दुर्वा त्या अर्पण केल्या त्यांना. त्यानंतर जे आपण चिरमुरे घेतले होते गणपती बाप्पांच्या प्रसादासाठी ते त्यांना अर्पण केले, फुलं अर्पण केली आणि मनोभावे नमस्कार करून घेतला. त्यानंतर जे दिवे आपल्याला वर्षानुवर्षे प्रकाश देतात आणि देवाजवळ तेवत असतात त्या दिव्यांची पूजा करून घेतली. प्रत्येक पूजेमध्ये दिव्यांचा खूप महत्त्व आहे. कोणतीही पूजा दिव्याशिवाय
अपूर्ण आहे. त्यानंतर सर्व दिव्यांना मी हळद, कुंकू, अक्षदा, वस्त्रमाळ, फुलं अर्पण करून घेतली. खरंच दिव्यांची पूजा केल्याने महालक्ष्मी प्रसन्न होते आणि लक्ष्मीची कृपा आपल्यावरती राहते. घरामध्ये सुखशांती राहते. आपल्या आयुष्यातील अंधकार दूर होऊन आपले आयुष्य प्रकाशाने उजळते. कोणत्याही कार्याचा शुभारंभ करताना आधी दिवा लावून देवाची मनोभावे प्रार्थना करतो आपण. अंधारातून प्रकाशाच्या वाटेवर नेणारा दिवा हा मांगल्याचा प्रतीक असं समजतो आपण. त्यामुळे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये दिव्यांचे खूप विशेष महत्त्व आहे. तर मी देवासमोर लावलेला प्रत्येक दिवा एक नवी आशा निर्माण करतो. दीपपूजा म्हणजे प्रकाशाची पूजा. दिव्याचा हा प्रकाश फक्त उजळत नाही तर मनाला एक समाधान देऊन जातो. तर मी अशी मस्त पूजा करून घेतली. तुम्हाला ही पूजा कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा. खूप फ्रेश वाटत होतं घरी. त्यानंतर मी अद्वैचं औक्षण करून घेतलं. कारण असं म्हणतात की आज छोट्या मुलांचं औक्षण करायचं असतं. त्यानंतर मी त्याचं औक्षण केलं. त्याच्यात आयुष्यासाठी प्रार्थना केली. तर हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. भेटूयात आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.